नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत जुन्या वादातून आणि गर्लफ्रेंडशी बोलण्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे। नागपूरच्या मस्कासात परिसरात 4 गुंडांनी एका तरुणावर चाकूने हल्ला केल्यानं एकच खळबळ उडाली। जखमी तरुणाचं नाव आवेश खान असं असून तो त्याचा मित्र रिजवान शेख सोबत उसाच्या रसाच्या दुकानाजवळ उभा होता। याच दरम्यान आरोपी सुरेंद्र होले हा त्याच्या साथीदार गण्या कोरटकर, सक्षम मोंदेकर आणि विनीत कोराटकर यांच्यासह तिथं पोहोचला आणि जुन्या वादातून आवेश खान सोबत मारहाण सुरू केली। माहितीनुसार आवेश खान आरोपीच्या गर्लफ्रेंड सोबत बोलत असल्यामुळे आरोपी त्याच्यावर नाराज होते आणि याच रागातून आरोपींनी चाकू काढून आवेश खानवर हल्ला केला। यात तो गंभीर जखमी झाला। घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। तर घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, तर तातडीनं कारवाई करत 4ही आरोपींना अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी सुरेंद्र होले याच्यावर यापूर्वीच 33हून अधिक गुन्हे दाखल आहेत, तर इतर आरोपींचाही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचं समोर आलंय। त्याला चाकूने त्याच्या पाठीवर वार केला होता। सदर माहिती कंट्रोलद्वारे आम्हाला बीट मार्शलला मिळाली होती। तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून आम्ही जखमीला लगेच ताब्यात घेतलं आणि जखमीला उपचार केले आणि त्यांच्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा दाखल केलेला आहे। वरील 4ही आरोपींना काल आम्ही अटक केलेली आहे। गुन्ह्यामध्ये माननीय न्यायालयामध्ये त्यांना हजर करून त्यांचं 2 दिवस PCR घेण्यात आलेला आहे। यामध्ये सक्षम मोंदेकर आणि सुरेंद्र उर्फ कल्लू लीलाधर होले हे 2 रेकॉर्डवरचे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी आहेत। म्हणजे यापैकी सुरेंद्र होले याच्या विरुद्ध आतापर्यंत एकूण 33 गुन्हे नागपूर शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत। त्याचप्रमाणे सक्षम मोंदेकर हा सुद्धा रेकॉर्डवरील आरोपी आहे। लगेच पोलिसांनी घटना घडली त्यावेळेस तात्काळ पोहोचून त्या आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे।